नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण मागील सेशनमध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या घटकाचा अभ्यास केला आहे। आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत इतिहास लेखन, परंतु आता परंपरा पाश्चात्य नाहीये, इतिहास लेखन भारतीय परंपरेने कशा पद्धतीने त्याची वाटचाल झालेली आहे, या वाटचालीचा वेध आजच्या या सेशनमध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे। मित्रांनो, यामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहे, यामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहे आणि त्या दोन महत्त्वाच्या घटकापैकी पहिला घटक म्हणजे भारतीय इतिहास लेखनाची जी काही वाटचाल आहे, ही वाटचाल कोणत्या पद्धतीने झालेली आहे, प्राचीन काळामध्ये कशा पद्धतीने भारतीय हे जे काही परंपरा लेखन होतं, इतिहास लेखन होतं, हे इतिहास लेखन कशा पद्धतीने प्राचीन काळात चालत होतं, मध्ययुगामध्ये याची कशी वाटचाल राहिली आणि आधुनिक काळामध्ये याला कोणतं स्वरूप प्राप्त झालं, या गोष्टीची सगळी चर्चा आजच्या या लेक्चरमध्ये आपण करून घेणार आहोत। त्यानंतर बघणार आहोत आपण भारतीय इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणाली, जे काही नवनवीन प्रणाली या उदयाला आलेल्या होत्या इतिहास लेखनाच्या बाबतीतल्या, त्या प्रणालींचा अभ्यास सुद्धा आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण बघूया प्राचीन काळातील इतिहास लेखन। मित्रांनो बघा, प्राचीन काळामध्ये इतिहास लेखनाचे पुरेपूर असे काही कुठली साधने नव्हती, परंतु इतिहास काही लिखित स्वरूपात सुद्धा त्या काळामध्ये शक्य नव्हता। परंतु इतिहासाची साधनं नसली म्हणजे मागील घटना जाणून लोक घेण्याची इच्छाच नव्हती असं नव्हे, त्या लोकांनाही कुठेतरी त्या गोष्टी जाणून घ्याव्या वाटत होत्या, परंतु त्यांच्याकडे कोणतं साधन होतं, तर त्यांच्याकडे साधन होतं मित्रांनो, ते काही वडीलधारे लोक होते, जे काही वयस्कर लोक होते। हे वयस्कर लोक त्यांच्या ज्या काही दैवतांच्या गोष्टी असतील, त्यांच्या काही ज्या काही पराक्रमाच्या गोष्टी असतील, त्यांनी ज्या काही शौर्याच्या गोष्टी केलेल्या होत्या, त्या गोष्टी ह्या आपल्या नवीन पिढीकडं मौखिक पद्धतीनं, मग त्याला वेगवेगळे स्वरूप मौखिकमध्ये सुद्धा त्यांच्या ज्या काही स्मृती होत्या त्या मौखिक परंपरेनं जतन केल्या जात होत्या, त्या कुठल्याही प्रकारे लिहून ठेवल्या जात नव्हत्या, किंवा त्याचे कुठेतरी आता जसं आपण व्हिडिओ स्वरूपात करू शकतो, लग्नातल्या आठवणी आपण व्हिडिओ काढू शकतो, त्याचे मोठमोठे अल्बम तयार करू शकतो, परंतु त्या काळामध्ये तशा कुठल्याही गोष्टी उपलब्ध नव्हत्या, म्हणून त्या काळामध्ये त्या फक्त मौखिक परंपरेनं होत्या। आता त्याला साधनं होती वेगवेगळी, काही कधी कधी त्या गीता स्वरूपात होत होत्या, गाण्याच्या स्वरूपात त्या स्मृती सांगितल्या जायच्या, कधी कधी त्या स्मृती सांगण्यासाठी पोवाडे रचल्या जायचे, परंतु ह्या सगळ्या ज्या परंपरा होत्या ह्या लिखित नव्हत्या, ह्या कशा होत्या तर मौखिक परंपरा होत्या। म्हणजे मौखिक गोष्टी ह्या ही बाब लक्षात ठेवायची आपल्याला, कारण तुम्हाला या संबंधी कुठला तरी MCQ सुद्धा येऊ शकतो की प्राचीन काळामध्ये ज्या काही स्मृती जतन करून ठेवल्या जायच्या त्या टिंब पद्धतीने केल्या जात, तर कोणत्या पद्धतीनं, नक्कीच त्या मौखिक पद्धतीनं त्या जतन केल्या जात होत्या। त्यानंतरचं जे काही आहे लेखन कलेमध्ये पुढं आता हडप्पा संस्कृतीचं उत्खनन झालं, मग हडप्पा संस्कृतीच जेव्हा त्या ठिकाणी जे काही कोरीव वास्तुशिल्प सापडले, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हडप्पा संस्कृती ज्या काळामध्ये अस्तित्वात होती त्या काळामध्ये लेखन कला सुद्धा अस्तित्वात होती, कारण त्या ठिकाणी कोरीव लेखन कला आहे, कोरीव स्वरूपात लेखन केल्या गेलेलं आहे, कारण ती लिपी आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसते। परंतु इसवी सनाच्या पूर्वी, अगदी 3000 वर्षापूर्वी, इसवी सनाच्या पूर्वी 3000 वर्षापूर्वीची ही संस्कृती आणि त्या काळामध्ये ही लेखन कला अस्तित्वात होती हडप्पा संस्कृतीमध्ये, परंतु आजही आपल्याला त्या लिपीचं ज्ञान मात्र झालेलं नाही। कुठल्याही इतिहासकारानं ती लिपी अजूनही त्या लिपीचं ज्ञान म्हणजे ती लिपी वाचताच येऊ लागलेली नाहीये। आता इतिहासाच्या अभ्यासासाठी लिपीचं ज्ञान खूप आवश्यक आहे, परंतु हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये मला सांगायचं फक्त हेच या ठिकाणी की हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये सुद्धा लेखन कला अस्तित्वात होती, परंतु त्या लिपीचं ज्ञान मात्र अजूनही झालेलं नाही। त्यानंतर सम्राट अशोकाचा काळ आला, या सम्राट अशोकाच्या काळामध्ये आता लेखन कला सुरुवात होऊ लागलेली होती, कुठेतरी लेखन कलेला आता उदय तिचाच होऊ लागलेला होता। मग लेखन कला कशी, कोरीव स्वरूपात लेखन केल्या जायचं, कोरीव स्वरूपात लेखन केल्या जायचं। सम्राट अशोकाच्या, मौर्य सम्राट अशोक जे होते यांच्या काळामध्ये कोरीव लेखन कामाला सुरुवात झालेली आहे। मग हे काम, जे कोरीव काम व्हायचं, हे कोरीव काम कशावर व्हायचं, तर त्याच्यासाठी काय यूज करायचं, आता बघा कोरायचं म्हटलं तर आपल्याला शिल्प आहे, ताम्रपट्ट्या आहेत, दगडावर कोरीव काम होऊ शकतं, लाकडावर कोरीव काम होऊ शकतं, भिंतीवर कोरीव काम करू शकतं, कुठं कुठं तुम्ही तर एसटी मध्ये बसून सीटावर पण कोरीव काम करता, ते सोडून द्या,
परंतु कोरीव कामाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, कोरीव लेखन कला मौर्य सम्राट जो होता अशोक याच्या काळामध्ये सुरू झालेलं आहे आणि ते दगड आणि प्रस्तर, प्रस्तर म्हणजे काय, तर प्रस्तर म्हणजे एक लांब असा सपाट खडक, याला प्रस्तर, प्रस्तरभंग 9वीच्या भूगोलामध्ये आपण शिकलोय. प्रस्तरभंग हा एक संकल्पना होती तुम्हाला. टिपा लिहामध्ये प्रस्तरभंगावर टिपा सुद्धा लिहिलेला आपण भूगोलाच्या अभ्यासामध्ये. म्हणून दगड आणि प्रस्तर या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या सम्राट अशोकाच्या काळात, कारण या दगडावर आणि या प्रस्तरांवर त्या काळामध्ये कोरीव स्वरूपात ऐतिहासिक माहितीचं जतन हे केल्या जात होतं. त्यानंतर मित्रांनो बघा, पुढे जाऊन आता जसजसा काळ प्राचीन काळ आला, या प्राचीन काळामध्ये तुम्हाला कुठं नाणी बघायला मिळतील, मूर्तीवर कोरीव काम आहे. नाणी आजही जर आपण नाणी बघितलं तर नाणीवर कुठेतरी ज्वारीचं कणीस दिसायला मिळतं, कुठेतरी एखाद्या नेत्याचं चित्र बघायला मिळतं, कुठेतरी आपल्या संसदेचं एक गोल संसद भवनाचं चित्र बघायला मिळतं, आहे की नाही. नोटांवर असतं, नाणींवर असतं, आजही आहे सेम. आपल्यापेक्षा तेही लोकच होते, आपलेच पूर्वज होते. आपण त्यांच्यापासूनच वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. ठीक आहे, वारसा समृद्ध झालेला असेल, आपण समृद्ध झालेलो असेल, परंतु जे काही मेन उद्देश होता तो उद्देश मात्र अजूनही तो त्याच स्वरूपात आहे. ठीक आहे, त्याचं नेचर बदललं असेल, आता त्याचं बघायचं काळानुरूप ते बदलत गेलं, परंतु जो काही मेन हेतू होता हेतू तोच आहे. तर त्या काळात सुद्धा नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट या गोष्टींच्या माध्यमातून इतिहास हा जतन केलेला आपल्याला आढळून येतो. मग नाण्यांवर, कुठं शिल्पकलेंवर, कुठं ताम्रपटांवर ज्या काही माहिती होत्या, या माहितीवरून, या शिल्पांवरून आपल्याला त्या काळातला राजा कोण होता, त्या राजाची वंशावळ, त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची रचना, त्या ठिकाणी कुठली परिस्थिती उद्भवलेली, एखादा दुष्काळ असतो, दुष्काळाचं चित्र कोरीव कामात होतं. म्हणजे यावरून आपल्याला असा सुद्धा अंदाज बांधता येतो त्या काळात आपल्याला ह्यो दुष्काळ पडलेला आहे. म्हणजेच आपल्याला या शिल्पांवरून, या कोरीव कामांवरून त्या काळात ज्या काही नैसर्गिक घटना घडल्या, या नैसर्गिक घटनांचा बोध होतो. त्या काळामध्ये कशा पद्धतीचं हवामान त्या प्रदेशात होतं, त्या राजाच्या राज्यात होतं, त्या साम्राज्यात होतं, त्या राज्याचा काळ कोणता होता, त्या राज्याची वंशावळ कोणती होती, या अनेक बाबी, या अनेक सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या नाणी असेल, मूर्ती असेल, शिल्प असेल, या आधी इतर गोष्टींवर जे काही कोरीव लेखन कला त्या ठिकाणी घडवून आणलेले आहेत त्यांच्या माध्यमातून हे ऐतिहासिक ज्ञान आपल्याला होत असतं. ऐतिहासिक माहिती मिळत असते आपल्याला, त्याच्यावर रचना, दुष्काळ वगैरे या गोष्टी आपण आत्ताच चर्चा केलेल्या आहे. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोहगवडा ताम्रपट. मी तुम्हाला सांगितलं, ताम्रपट असतील, नाणी असतील किंवा वास्तू असतील, शिल्प असतील, या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक वारसा जतन करण्याचं काम करतं. आता एक ताम्रपट हा अतिशय सोहगवडा नावाचा ताम्रपट आहे. हा सोहगवडा नावाचा ताम्रपट, सोहगवडा हे ठिकाण बघा कुठे, उत्तर प्रदेश, भारतामध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी तुम्हाला सोहगवडा ताम्रपट हा आपल्याला आढळलेला दिसून येतो. सोहगवडा ताम्रपटाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ह्या सोहगवडा ताम्रपटामध्ये जी लिपी वापरलेली आहे, जी माहिती आहे, ती कोणत्या लिपीमध्ये, कोणत्या भाषेमध्ये, तर ती भाषा आहे ब्राह्मी. लक्षात असू द्या मित्रांनो, कोणती भाषा आहे ती, ब्राह्मी भाषा आहे. या ब्राह्मी भाषेमध्ये आपल्याला सोहगवडा ताम्रपट हा आढळून येतो. म्हणून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की ब्राह्मी भाषेमध्ये कोणता ताम्रपट आढळून आला, तर ब्राह्मी भाषेमध्ये सोहगवडा ताम्रपट आढळून आला. तुम्हाला असाही MCQ विचारला जाऊ शकतो की सोहगवडा ताम्रपट कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला होता, तर सोहगवडा ताम्रपट हा ब्राह्मी भाषेमध्ये लिहिलेला होता हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. म्हणून व्हिडिओ बघताना किंवा लेक्चर अटेंड करताना काळजीपूर्वक करा मित्रांनो, कारण तुम्हाला जर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल आणि चांगला स्कोअर जर CETच्या एक्झाममध्ये मिळवायचा असेल तर सामाजिक शास्त्र हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट निश्चित असू शकतो. इतर विषयाच्या तुलनेत तुम्हाला या ठिकाणी 3 विषयाचा अभ्यास करायचा आहे. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या 3 मिळून तुम्हाला सर्व हे घटक तुमचा कव्हर होणार असल्या कारणानं प्रत्येक घटकावरील जे लेक्चर आहे ते तुम्ही काळजीपूर्वक गांभीर्यानं घेतलं पाहिजे. एकदा दोनदा बघा. ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या नोट करत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते दुसऱ्या वेळेस एका क्षणामध्ये किंवा एका दृष्टिक्षेपात ते तुम्हाला वाचता येतील. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी ज्या हायलाइट्स आहे त्या अधोरेखित तुम्ही करत चला. त्यानंतर जो प्राचीन भारतातील जे काही साहित्य आहे मित्रांनो,
या प्राचीन भारतातील साहित्यामध्ये आपण पाहिलं की जी काही महाकाव्य भारतामधली अतिशय प्रसिद्ध होऊन गेलेली आहे, रामायण घडलंय, महाभारत घडलं, कोणामुळं घडलं आपल्याला काही त्याची हे नाही, उहापोह त्याची करायची नाही, कोणामुळेही घडो, परंतु घडलं आणि ती महाकाव्य आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. जैन बौद्ध ग्रंथ आहेत, जैन धर्मामध्ये ग्रंथ आहेत, हिंदू धर्मामध्ये ग्रंथ आहेत, त्यानंतर पुराणे आहेत, वेद आहेत, 4 वेद आहे, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद आहे की नाही. मग हे सगळे जे काही ग्रंथ आहेत, परंपरा आहेत किंवा प्रवास वर्णने आहेत, यावरून आपल्याला प्राचीन साहित्याचा वेध घेता येतो, यावरून आपल्याला प्राचीन साहित्याची वाटचाल समजून घेता येते. म्हणून ह्या ज्या काही प्राचीन साहित्यातील ग्रंथ संपदा आहेत किंवा त्या काळामध्ये अनेक परदेशी पर्यटक सुद्धा येऊन गेले, त्यांनी काही प्रवास वर्णने लिहून ठेवलेली आहेत. त्या प्रवास वर्णनामध्ये भारतातील अनेक वस्तू असतील यांची माहिती ऐतिहासिक स्वरूपात जतन करण्याचं काम या प्रवास वर्णनांच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून ही प्रवास वर्णने सुद्धा प्राचीन भारताच्या एक ऐतिहासिक माहिती समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते. मित्रांनो, त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट नावाचं एक साहित्यिक होते आणि या बाणभट्टांनी काय सुरू केलेलं होतं, त्या काळामधली जी काही रजवाडे जे होते, जे काही महान लोक होते, या राजांची चरित्र कुठेतरी जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी लिहिलेला एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे हर्षचरित. हर्षचरित हा ग्रंथ बघा, हर्षचरित हा संस्कृत भाषेमध्ये काव्यात्मक स्वरूपात लिहिलेला ग्रंथ आहे. संस्कृत भाषा आणि काव्यात्मक स्वरूपामध्ये लिहिलेला ग्रंथ कोणता आहे तर बाणभट्ट यांनी 7व्या शतकामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे हर्षचरित. हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला तर बाणभट्ट यांनी लिहिला. केव्हा लिहिला तर 7व्या शतकामध्ये लिहिलेला आहे. आणि हर्षचरित हा जो आहे चरित्रात्मक राजांची माहिती, चरित्रात्मक स्वरूपाची माहिती आपल्याला बाणभट्ट यांच्या या ग्रंथांच्या माध्यमातून दिसून येते. म्हणून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण लक्षात हेच ठेवायचंय, हर्षचरित हा बाणभट्ट यांचा ग्रंथ आहे, काव्यात्मक स्वरूपातला आहे, चरित्रात्मक माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला जर बघायचं, आता प्राचीन भारतातलं बघितलं, प्राचीन भारताचा जी काही वाटचाल घडत आलेली आहे साहित्यामधली किंवा इतिहास लेखनाची ती आपण बघितली. आता बघूया आपण मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. या मध्ययुगीन काळामध्ये इतिहास लेखनाला कसा वेग आला, याची वाटचाल कशा पद्धतीने राहिली, ही आपण थोडक्यात चर्चा करूया. तर मध्ययुगीन इतिहास काळामध्ये मित्रांनो बघा, अगदी सुरुवातीला 12व्या शतकामध्ये काश्मीरचा इतिहास एका साहित्यिकानं लिहिला आणि तो साहित्यिक आहे कन्हन याने राजतरंगिणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. अतिशय महत्वाचा मानला गेलेला हा ग्रंथ आहे मित्रांनो. कारण का कुठंतरी आता या मध्ययुगात जरी हा लिहिलेला असला तरी प्राचीन आणि आधुनिक याचा दुवा साधण्याचं काम या मध्ययुगात झालेलं आहे या इतिहास लेखनाच्या माध्यमातून. आणि राजतरंगिणी हा ग्रंथ जेव्हा 12व्या शतकात कन्हन याने लिहिला, यामध्ये आधुनिक संकल्पनेशी नातं त्यानं जोडलेलं आहे. काश्मीरचा इतिहास त्यानं दर्शवलेला आहे. त्यामध्ये त्यानं अनेक गोष्टींची चर्चा केलेली आहे. वास्तू आहे, नोंदी आहे, अनेक बाबी आहे. ह्या सगळ्या बाबींचा चिकित्सक अभ्यास त्यानं हा ग्रंथ तयार करताना केलेला आहे. एक त्या ठिकाणचे जे काही राजे होते, त्यांचा जो काही राज्यकारभार होता, त्यांच्या राज्यकारभाराच्या ज्या काही पद्धती होत्या, याच्या चिकित्सक वृत्तीनं अतिशय बारकाईनं अभ्यास करून त्यानं हे सगळी चर्चा, म्हणजे बघा प्राचीन आणि मध्ययुगीन, प्राचीन आणि आधुनिक याचा एक संगम साधण्याचं काम या ग्रंथाच्या माध्यमातून, राजतरंगिणी ग्रंथाच्या माध्यमातून कन्हन याने 12व्या शतकामध्ये केलेला आहे. अनेक वास्तू असतील, नोंदी असतील, परंपरा असेल, याचा चिकित्सक अभ्यास हा ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी या कन्हनने केला होता. आणि त्यानंतर मग कुठेतरी राजतरंगिणी नावाचा ग्रंथ हा उदयाला आलेला होता किंवा त्याच्या माध्यमातून तो प्रकाशित झालेला होता. चिकित्सक अभ्यास लेखन बघा, अभ्यास लेखन कसं आहे, चिकित्सक हे या ठिकाणी हायलाइट केलेलं आहे. म्हणजेच त्यानं जी काही चिकित्सा केली, चिकित्सा म्हणजे काय, चिकित्सक म्हणजे काय, चिकित्सा म्हणजे एक मायक्रो स्टडी म्हणजे सूक्ष्म असा अभ्यास त्याचा.
म्हणजे चिकित्सक पद्धतीनं लेखन झालेलं आहे. त्यानंतर मध्ययुगामध्ये आता जे काही मध्ययुगातील साहित्य होतं किंवा मध्ययुगातील जे काही इतिहास लेखन होतं मित्रांनो, या मध्ययुगामध्ये जे काही इतिहास लेखन झालं, या इतिहास लेखनावर मुस्लिम इतिहासकारांच्या मते जर आपण बघितलं तर या इतिहासावर आपल्याला त्यांचा अरबी आणि फारसी इतिहास लेखनाचा मोठा प्रभाव असलेला दिसून येतो. मध्ययुगीन काळामध्ये जे काही मुस्लिम इतिहासकार होऊन गेलेले आहेत, या मुस्लिम इतिहासकारांचा जो काही इतिहास लेखनाचा दृष्टिकोन होता, या दृष्टिकोनावर प्रभाव कोणाचा होता तर अरबी आणि फारसी या इतिहास लेखन जे होतं या पद्धतीचा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव झालेला आपल्याला मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनावरून दिसून येतं. आता या मध्ययुगामध्ये एक इतिहासकार अतिशय महत्त्वाचा होऊन गेलेला आहे. मुस्लिम इतिहासकारामधील 6व्या मध्ययुगामध्ये जो इतिहासकार एक महत्त्वाचा होऊन गेलेला आहे तो म्हणजे झियाउद्दीन बर्णी. हा झियाउद्दीन बर्णी अतिशय महत्त्वाचा इतिहासकार मानला जातो. तारीख ई फिरोजशाही या ग्रंथामध्ये आपल्या झियाउद्दीन यानं त्याचा जो काही इतिहास लेखनाचा मुख्य हेतू होता तो हेतू त्यानं मांडलेला आहे. आणि या झियाउद्दीनच्या मते काय होतं, तुम्ही राजे असतील, जे काही महान लोक असतील त्या काळातले जे काही सत्ताकर्ते होते, आता या मध्ययुगाच्या काळामध्ये इतिहास लेखनामध्ये राजांचा इतिहास लिहिला जायचा, त्यांचं कौतुक व्हायचं, त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी या इतिहास लेखनाच्या माध्यमातून मांडल्या जायच्या. परंतु या झियाउद्दीननं एक त्याचा जो काही तारीख ई फिरोजशाही ग्रंथ आहे यामध्ये हा हेतू सांगितला की ठीक आहे, तुम्ही जरी या पद्धतीने इतिहास मांडत असाल, तुम्ही पराक्रमाच्या गोष्टी नक्कीच मांडा, तुम्ही राजांचं कौतुक करा, त्याच्या दरबाराचं कौतुक करा, परंतु त्यांच्या जर काही चुका होत असतील तर त्या त्रयस्थपणे निपक्षपातीपणे तुमच्याकडून मांडल्या गेल्या पाहिजे. हा हेतू त्यानं आपल्या या ग्रंथाच्या माध्यमातून मांडलेला आहे. झियाउद्दीन बर्नीनं कोणत्या ग्रंथाच्या माध्यमातून, तारीख ई फिरोजशाही या ग्रंथाच्या माध्यमातून त्यानं हा मांडलेला आहे. पुढे बघा, पुढे मध्ययुगामध्ये मग आता कुठेतरी इतिहास लेखनामध्ये चित्राचा वापर केला जाऊ लागला. कुठं तुम्हाला अनेक ज्या काही नवनवीन आता गोष्टी अस्तित्वात येऊ लागल्या, कारण मध्ययुगामध्ये कागदाचा शोध लागलेला होता, त्यानंतर तुमचा शाईचा शोध लागलेला होता, लेखन साहित्य आता अस्तित्वात येऊ लागलेलं होतं. मग या गोष्टीचा वापरही आता हळूहळू आपल्याला मध्ययुगाच्या इतिहास लेखनामध्ये होताना दिसून येतो. त्यानंतर तुझुक ई बाबरी हा जो काही आहे आत्मचरित्रपर ग्रंथ आहे. कोण लिहिलेलं आत्मचरित्र हे बाबर, जो मुघल सम्राट होता बाबर, जो 1526 मध्ये भारतात येणारा पहिला मुघल होता बाबर, या मुघलाचं आत्मचरित्र आहे तुझुक ई बाबरी. हे आत्मचरित्र सुद्धा या काळामध्ये अतिशय प्रसिद्ध मानलं जायचं. त्यानंतर अकबरनामा बघा, अतिशय चिकित्सक वृत्तीनं लिहिलेला ग्रंथ आहे अकबरनामा. आणि अकबरनामा या ग्रंथामध्ये अकबराच्या साम्राज्याचं बारीक सारीक वर्णन, सगळं त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ह्या अकबरनामा या ग्रंथामध्ये अबुल फजल याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. अकबरनामा कोणी लिहिला? अबुल फजल याने लिहिलेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अबुल फजल याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणी लिहिलेला आहे? अकबरनामा ग्रंथ. तर तुम्हाला निश्चितच सांगता यायला पाहिजे अबुल फजल. त्यानंतर कुठेतरी आता वाटचाल होऊ लागलेली आहे ती म्हणजे बखरीकडे. बखर म्हणजे काय? जे काही शूरवीर होते, या शूरवीरांच्या ज्या काही वीर गाथा होत्या, यांच्या ज्या काही पराक्रमाच्या गोष्टी होत्या, ह्या वीरांच्या पराक्रमाच्या गोष्टी ज्या साहित्यामध्ये लिहिल्या जायच्या, ज्या साहित्यामध्ये मांडल्या जायच्या, त्या साहित्याला बखर म्हटलं जातं. आणि या बखरीमध्ये भाऊसाहेबाची बखर आहे. सभासद कृष्णाजी अनंत सभासद जे आहे, या कृष्णाजी अनंत सभासदांची बखरकार आहेत ते कृष्णाजी अनंत सभासद. अनेक बखरी त्यांच्या प्रसिद्ध आहे. मध्ययुगीन काळातील अनेक इतिहास बखरीच्या माध्यमातून मांडण्याचं काम कृष्णाजी आनंद सभासदांच्या मार्फत झालेलं आहे. भाऊसाहेबांची बखर ही आपल्याला पानिपतच्या युद्धाच्या लढाईचं वर्णन सांगते. पानिपतच्या युद्धाचं जे काही वर्णन आहे, हे वर्णन तुम्हाला भाऊसाहेबाची बखर या पुस्तकाच्या माध्यमातून बघायला मिळतं. आता याच वेळी पानिपतची बखर असं सुद्धा आहे. भाऊसाहेबाची बखर आणि पानिपतची बखर सुद्धा हे तुम्हाला
पानिपत युद्धाचंच वर्णन त्या पुस्तकामध्ये सुद्धा केलेलं आहे. होळकरांची कैफियत या पुस्तकामध्ये होळकर घराण्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे या काळामध्ये मग पुढील जो काही मध्ययुगाचा उत्तर मध्ययुग होतं, या काळामध्ये बखर आल्या, भाऊसाहेबांची बखर आली, सभासद अनंत कृष्णाजी यांची बखर आली, कृष्णाजी अनंत सभासद यांची बखरी आल्या. त्यानंतर होळकरांची कैफियत, होळकरांचं घराण्याचा जो काही इतिहास होता, त्यांच्या ज्या काही पराक्रमाच्या गोष्टी असतील, अगदी त्यांनी जे काही धोरणं राबवली त्या धोरणाची माहिती, ही सगळी तुम्हाला होळकरांची कैफियत या पुस्तकात होळकरांचा संपूर्ण इतिहास बघायला मिळणार आहे. पानिपतची बखर असेल किंवा तुमची भाऊसाहेबांची बखर असेल, यामध्ये तुमचे पानिपतचं युद्ध, जे 3 युद्ध झाले पानिपतचे, या 3 युद्धाचा बारीक सारीक अभ्यास आपल्याला या बखरींच्या माध्यमातून बघायला मिळतो. प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील जे इतिहास लेखन होतं, या इतिहास लेखनानंतर जी वाटचाल होत गेलेली आहे, ती पुढे आली आपली आधुनिक काळातील इतिहास लेखन. या आधुनिक काळामध्ये जेव्हा 20व्या शतकाला सुरुवात झालेली होती, या 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खातं हे स्थापन केले गेलेलं होतं इंग्रजांकडून, की ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहे, ज्या काही ऐतिहासिक वारसे आहेत, या ऐतिहासिक वारसांचं जतन करण्यासाठी, त्यांचं संवर्धन करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खातं हे स्थापन करण्यात आलेलं होतं. आणि या खात्याचे जे काही सरसंचालक होते, ते सरसंचालक होते अलेक्झांडर कनिंगहॅम. अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या सरसंचालक असताना त्यांनी जे काही नवनवीन ज्या काही वास्तू होत्या किंवा उत्खननातून नवनवीन जे काही शोध इतिहास लेखनाच्या माध्यमातून संशोधनं त्यांनी सुरू केलेली होती. त्यामध्ये एक संशोधन जेव्हा जॉन मार्शल यांची कारकीर्द होती, या जॉन मार्शलच्या कारकिर्दीमध्ये पुरातत्व सर्वेक्षण खात्याअंतर्गत एक उत्खनन चालू केलेलं होतं. आणि ते उत्खनन म्हणजे हडप्पा संस्कृतीचं उत्खनन. आणि याच उत्खननांमधून हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला होता. हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले होते. आणि म्हणून जॉन मार्शल, बघा एखाद्या वेळेस तुम्हाला MCQ मध्ये विचारल्या जाऊ शकतं की हडप्पा संस्कृतीचं उत्खनन हे टिंबटिंब यांच्या कारकिर्दीमध्ये झालं, किंवा असं विचारू शकतात एका वाक्यामध्ये प्रश्न येऊ शकतो की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक कोण होते? तर सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम होते. आणि जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा उत्खनन सुरू झालेलं होतं. याच काळामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला होता. आता बघा, यानंतरही हे पुरातत्व संरक्षण खात्याचं संशोधन कार्य विविध मार्गांनी चालू होतं. परंतु जे काही ब्रिटिश अधिकारी आपल्या भारतामध्ये आलेले होते आणि भारतावर त्यांचं साम्राज्यच असल्या कारणानं अनेक ब्रिटिश अधिकारी आलेले होते. आता हे ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर भारताच्या इतिहास लेखनाच्या संदर्भानं अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहास लेखनाचं कार्य हे केल्याचं दिसून येतं. आता त्यांचं जे धोरण होतं बघा, आता नेहमी कुठलंही लेखन असो, तुम्ही एखादं साधं पुस्तक लिहिलं, एक कविता लिहा, एक पुस्तक सोडा हो, एक निबंध जरी लिहिला, तर लिहिणाऱ्याच्या विचाराचा प्रभाव त्या लिखाणावर पडलेला असतो, त्याचा दृष्टिकोन त्याच्या लिखाणातून प्रतिबिंबित झालेला असतो. मग आता हे तर ब्रिटिश अधिकारी होते आणि या ठिकाणी त्यांच्या मुळातच त्यांच्या मनामध्ये जे इनकल्केट झालेला होता वाद, तो म्हणजे वसाहतवाद. वसाहतवादी धोरण हे त्यांच्या अंतर्मनामध्ये रुजलेलं होतं. म्हणून त्यांनी जे इतिहास लेखन केलेलं आहे भारतासंबंधीचं, या इतिहास लेखनात त्यांचा वसाहतवाद आपल्याला कुठंतरी रुजलेला आढळून येतो. वसाहतवादी धोरण त्यांचं आपल्याला दिसून येतं. आता जेम्स मिल होता. हे जेम्स मिलनं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. आणि मग त्या ब्रिटिशांचं साम्राज्य आल्यानंतरचं जो काही भारताचा इतिहास तयार झालेला होता किंवा ज्या घटना भारतामध्ये घडलेल्या होत्या, त्या घटनेचा उहापोह द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या पुस्तकामध्ये
जेम्स मिलच्या माध्यमातून लिहिण्यात आलेलं आहे। या जेम्स मिलनं या पुस्तकाचे 3 खंड प्रकाशित केलेले आहेत। किती खंड प्रकाशित केलेले आहेत? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया पुस्तकाचे 3 खंड 1817 पर्यंत त्यानं प्रकाशित केलेले होते। त्यानंतर पहिला ब्रिटिश इतिहासकार हा आपण जेम्स मिलला म्हणू शकतो की ज्या ब्रिटिश इतिहासकारानं काय केलेलं होतं, भारतातील इतिहास लेखनावर ग्रंथ लिहिलेला होता। भारतातील जे काही इतिहास लेखन आहे या भारतातील इतिहास लेखनावर आधारित पहिला ग्रंथ लिहिणारा जो काही ब्रिटिश अधिकारी होता तो होता जेम्स मिल। म्हणजे आपल्याला एका वाक्यामध्ये किंवा MCQ मध्ये तुमची 11वीची CETची जी काही एक्झाम होणार आहे या एक्झामच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तरी अशा प्रकारचा MCQ तुम्हाला विचारला जाऊ शकतो की भारताच्या इतिहास लेखनावर आधारित पहिला ग्रंथ लिहिणारा इतिहासकार कोण? तर त्यावेळेस आपल्याला निश्चित जेम्स मिलचंच नाव त्या ठिकाणी आठवायला पाहिजे। आता जर तुम्ही अगदीशय गांभीर्यपूर्वक व्हिडिओ बघत असाल तर तुमचे कोणताही MCQ कोणत्याही पद्धतीने विचारो तो कव्हर होणार आहे मित्रांनो। म्हणून तुम्ही व्हिडिओ बघताना काळजीपूर्वक बघा, कारण संपूर्ण व्हिडिओमध्ये या जी काही आपण चर्चा करणार आहोत या चर्चेच्या व्यतिरिक्त एकही MCQ तुम्हाला येणार नाही आहे, हे तुम्हाला या ठिकाणी 110% सांगितलं जातं आहे। म्हणून तुम्ही निश्चित गांभीर्यपूर्वक सिरियसली हे व्हिडिओ बघत चला। त्यानंतर पहिला ब्रिटिश इतिहासकार मी तुम्हाला सांगितलं भारतातील इतिहास लेखनावर आधारित ग्रंथ लिहिणारा तो होता जेम्स मिल। त्यानंतर आले ग्रँड डफ, जेम्स ग्रँड डफ हे नाव तुम्ही अनेक वेळा ऐकलेलं आहे, कारण जो काही महाराष्ट्रातील इतिहास लिहिण्याचं काम भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये मागे तोडफोड झालेली होती, तेथे सुद्धा याच बाबाचे ग्रंथ तुम्हाला बघायला मिळत होते। या ग्रँड डफनं आपल्या इतिहासाची एवढी चीरफाड करून ठेवलेली आहे, कारण जो इतिहासकार होता हा ब्रिटिश होता। लिहितो इतिहास कोणाचा? तर भारताचा इतिहास लिहितोय। त्याला जे गोष्टी पूरक वाटणार आहे, त्याला ज्या गोष्टी योग्य वाटणार आहे, त्याचा वैचारिक दृष्टिकोन त्या इतिहासामध्ये प्रतिबिंबित होणार आहे। म्हणून जेम्स ग्रँड डफ यांना अ हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ लिहिलेला होता। या ग्रंथाचे त्यानं 3 खंड लिहिलेले होते। अ हिस्ट्री ऑफ मराठ्यांचा इतिहास जर तुम्हाला कुठं आढळत असेल तर तो ग्रँड डफ याने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास आहे। महाराष्ट्रातील मराठ्यांचा खूप चांगला इतिहास, खूप शौर्याचा इतिहास, खूप पराक्रमाचा इतिहास हा कुठं बखरकाराच्या अगोदर सुद्धा ग्रँड डफ यांनी लिहिला असल्या कारणानं नक्कीच तिथं कुठंतरी प्रभाव त्याच्यावर असणारच। म्हणून विकार राजवाडे खूप छान सांगतात मित्रांनो, आपला इतिहास आपणच लिहायचा, कारण आपण अनुभवलेलं असतं। आपली विचार, आपली पराक्रमाची हे असते, आपले पराक्रम, आपले शौर्य आणि आपणच लिहिणं। जर मराठी माणसाचा इतिहास एका मराठी माणसानं लिहिला असता तर तो नक्कीच यापेक्षा अजून चांगला असता। असो, त्याबद्दल आपल्याला त्याच्यावर फारशी चर्चा करायची नाही। तर बघा, जेम्स ग्रँड डफ यांनी अ हिस्ट्री ऑफ मराठाज या पुस्तकाचे 3 खंड लिहिलेले आहेत। नंतर भारतीय इतिहासाला आता याने 3 खंड लिहिले अ हिस्ट्री ऑफ मराठाजमध्ये, परंतु याच्यामध्ये मर्यादा काय होत्या? कारण भारतीय संस्कृतीला आणि भारताच्या इतिहासाला कमी लेखण्याची प्रवृत्ती यांच्या लेखनामधून दिसून येते। कुठलाही ब्रिटिश अधिकारी असो याने जे इतिहासाचं लेखन केलेलं आहे, या इतिहास लेखनातून आपल्याला त्यांची प्रवृत्ती, त्यांचा दृष्टिकोन आवर्जून तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी भारतीयांची संस्कृती असेल, भारतीयांचा इतिहास असेल, याला नेहमी कमी लेखण्याचं काम त्यांच्या या लेखनामधून आपल्याला आवर्जून दिसून येतं। आणि पुढे बघा, पुढं काय झालं मग? जनार्दन कीर्तने असतील किंवा विकार राजवाडे असतील, या लोकांनी काय केलं की या ग्रँड डफनं जे काही इतिहास लिहिलेला होता, या इतिहासामध्ये जे भारतीय संस्कृतीला किंवा भारताच्या इतिहासाला कमी लेखण्याचं काम केलेलं होतं, पुढे हे उलगडून लोकांसमोर मांडण्याचं काम विकार राजवाडे आणि श्री जनार्दन कीर्तने यासारख्या लोकांच्या, यासारख्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या इतिहासकारांच्या माध्यमातून हे काम त्यांनी पुढं केलेलं आहे। त्यांनी ते 19व्या शतकात उघडपणे मांडलेलं आहे की जे ग्रँड डफ वगैरे जे काही ब्रिटिश इतिहासकार आहे यांनी भारताच्या संस्कृतीला, भारताच्या इतिहासाला कमी लेखलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो बघा,
भारतीय इतिहास लेखनाच्या काही विविध तात्विक प्रणाली आहे. विविध अशा तात्विक प्रणाली ह्या भारतीय इतिहास लेखनाच्या आहेत. त्या तात्विक प्रणाली कोणत्या याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. तर त्यामधली पहिली म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन. आता ही प्रणाली, ही पद्धत कशी होती? वसाहतवादी होती. नक्कीच या वसाहतवादामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांचा किंवा ब्रिटिश अधिकारी जे काही लेखन करत होते, इतिहास लेखन करत होते, त्या इतिहास लेखनाचा समावेश असणार आहे. कारण वसाहतवादाचं धोरण हे भारतीयांमध्ये नव्हतं, तर ते युरोपियनमध्ये होतं. ब्रिटिश अधिकारी असतील, ख्रिश्चन धर्मसुधारक जे होते, हे सुरुवातीला धर्मप्रसाराच्या माध्यमातून असेल किंवा ब्रिटिश अधिकारी राज्य कारभाराच्या माध्यमातून असेल भारतात आलेले होते. आणि यांनी, या लोकांनी जे काही इतिहास लेखन हे केलेलं होतं, यांनी जे काही इतिहासात लेखनाचे काही ग्रंथ लिहिलेले होते, पुस्तकं लिहिलेले होते, या पुस्तकामध्ये पूर्णतः जसं ग्रँड डफचं होतं, जेम्स ग्रँड डफचं, जे 19व्या शतकामध्ये विका राजवाडे असतील, जनार्दन कीर्तने यांनी उघड केलेलं आहे. तर त्याच पद्धतीचं धोरण या वसाहतवादी इतिहासकारांचं होतं. त्यांनी भारतीय संस्कृतीला गौण स्थान दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं एक बरोबरी दर्जा त्याला दिलेलाच नव्हता. गौण समजलेलं आहे, हिंस समजलं, कमी प्रतीचं, तुच्छ समजलेलं आहे भारतीय संस्कृतीला यांनी. 1922 पासून ते 1937 म्हणजे जवळपास हा 15 वर्षाचा जो काही कालखंड आहे, या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे जवळपास 5 खंड या ब्रिटिश अधिकारी धर्मगुरू यांच्या माध्यमातून हे केलेले आहे. आणि वेळोवेळी भारतीय इतिहास असेल किंवा भारताची जी काही संस्कृती असेल याच्यावर कोरडे ओढण्याचं काम यांनी या माध्यमातून केल्याचं दिसून येतं. त्यानंतरचं प्राच्यवादी इतिहास लेखन. पहिला होता वसाहतवादी इतिहास लेखन, आता हे प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी म्हणजे काय? आता हे जे काही अभ्यासक आहे किंवा हे जे काही इतिहासकार आहे हे युरोपीय आहे, परंतु युरोपीय जरी हे इतिहासकार असेल तरी सुद्धा पूर्वेकडील देश म्हणजे पौर्वात्य देश किंवा पौर्वात्य देशाची संस्कृती याबद्दल या युरोपियन इतिहासकारांना, या पाश्चिमात्य इतिहासकारांना कुतूहल होतं, गोडी वाटत होती त्यांना. आणि म्हणून त्या कुतूहलापोटी ते पूर्वेकडील देशांशी, त्या पूर्वेकडील देशांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी या पूर्वेकडील देशांमध्ये आले. आणि त्यांनी मग त्या ठिकाणी तो इतिहासाचा, त्या संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. असे हे अभ्यास सुरू करणारे जे काही इतिहासकार होते यांना प्राच्यवादी म्हटलं जायचं. मग लक्षात आलं तुम्हाला प्राच्यवादी म्हणजे काय? हे होते पाश्चिमात्य, परंतु अभ्यास करत होते पौर्वात्य देशाच्या संस्कृतीचा किंवा पूर्वेकडील देशांच्या इतिहासाचा, म्हणून यांना प्राच्यवादी म्हटलं झालंय. काय म्हटलं त्याला? प्राच्यवादी. आणि मग या लोकांनी काय केलं? आता समजा भारतात आले हे लोक, भारतात आल्यानंतर यांनी काय केलं? भारताच्या इतिहासाचा अभ्यास जेव्हा यांना सुरू केला तेव्हा यांना संस्कृत भाषेमध्ये काही ग्रंथ बघायला मिळाले. मग या संस्कृत भाषा आणि युरोपीय भाषा यांच्यातील साधर्म्य काय, यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, यांच्यामध्ये कुठे साम्य आहे, या साम्याचा, या साधर्म्याचा अभ्यास या लोकांनी सुरू केला. आणि त्यांनी ते साधर्म्य दाखवून दिलं पुढं. ही संस्कृत भाषा ही युरोपीय भाषांच्याच एका युरोपीय गटाच्या भाषेतूनच उदयास आलेली आहे. संस्कृत भाषा, युरोपीय भाषा या सर्वांची एक जननी कुठंतरी युरोपीय भाषा आहे असं त्यांचं संकल्पना, म्हणजे इंडो युरोपीय भाषा ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. इंडो युरोपीय भाषा की कुठंतरी या सगळ्या भाषाची एकच जननी आहे अशी संकल्पना या प्राच्यवादी इतिहासकारांच्या मते त्यांनी मांडलेली आहे. त्यानंतर विल्यम जोन्स, बघा मित्रांनो, विल्यम जोन्स 1874 मध्ये विल्यम जोन्स भारतात होते आणि या 1874 मध्ये त्यांनी एक महत्त्वाची एक सोसायटी स्थापन केली होती, एशियाटिक सोसायटी. एशियाटिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्स यांनी 1874 साली कोलकाता या ठिकाणी केलेली आहे. कोणत्या ठिकाणी केलेली आहे? कोलकाता या ठिकाणी केलेली आहे. कोणत्या साली केलेली आहे? तर 1874 साली आहे. कोणी केली? तर विल्यम जोन्स यांनी ही स्थापना केलेली आहे. काय होता हेतू? तर बघा, भारतीय इतिहास लेखनाचा अभ्यास करण्यासाठी आणि भारतीय जे काही वाङ्मय आहे या वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी ही एशियाटिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्स
यांनी केलेली आहे. त्यानंतरचा जो काही इतिहासकार आहे किंवा जो अभ्यासक आहे तो आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. बघा, फ्रेडरिक मॅक्स म्युलर हा जर्मनीचा होता. हा जर्मनीचा असून तो भारतात अभ्यासासाठी, इतिहासाच्या अभ्यासासाठी आलेला असताना त्याने जेव्हा संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथाचं वाचन केलं, वेदाचं वाचन केलं आणि त्या वाचनांमधून हितोपदेश नावाचा जो काही एक संस्कृत ग्रंथ होता, या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद त्यानं जर्मन भाषेमध्ये केलेला आहे. बघा, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद जर्मन भाषेमध्ये कोणी केला तर तो आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. हितोपदेश हा अनुवाद केला यानं. त्यानंतर यानं जेव्हा याचं पुढं यानं ग्रंथसंपदा त्याची सुरुवात केलेली ती लिहायला, तेव्हा द सेक्रेड बुक ऑफ ईस्ट या पुस्तकाचे जवळपास 50 खंड या तुम्हाला फ्रेडरिक मॅक्स म्युलरच्या माध्यमातून प्रकाशित झालेले दिसून येतात. द सेक्रेड बुक ऑफ ईस्ट या पुस्तकाचे जवळपास किती खंड? 50 खंड. त्यानंतर वेदाचा अभ्यास केलेला होता यानं आणि वेदांमधून ऋग्वेद जो आहे या ऋग्वेदाचं अनुवाद जर्मन भाषेमध्ये करण्याचा पराक्रमही या फ्रेडरिक मॅक्स म्युलर यानं केलेला आहे. म्हणजे या फ्रेडरिक मॅक्स म्युलर जो आहे, या फ्रेडरिक मॅक्स म्युलरने ऋग्वेद हा जो काही वेदातील एक वेद आहे, जे काही वेद आहे आपले ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, हे जे काही वेद आहेत, या 4 वेदापैकी ऋग्वेद एक वेद आहे आणि या वेदाचा अभ्यास त्याने जेव्हा या ठिकाणी केला तेव्हा या वेदांपैकी ऋग्वेद जो आहे, ऋचाच्या स्वरूपातील जो वेद आहे, या ऋग्वेद त्याने जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. कोणी केला तर मॅक्स म्युलरने केला. तुम्हाला यावर सुद्धा अनेक प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. फ्रेडरिक मॅक्स म्युलरच्या बाबतीत 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. हितोपदेश हा संस्कृत ग्रंथ होता, ऋग्वेद हा वेद होता. या दोन्हीचं त्यानं काय केलेलं आहे? अनुवाद केलेला आहे. कोणत्या भाषेत केला आहे तर जर्मन भाषेत केलेला आहे. द सेक्रेड बुक ऑफ ईस्ट या पुस्तकाचे 50 खंड त्यानं प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. बघा मित्रांनो, हळूहळू आता राष्ट्रवाद उदयाला येऊ लागलेला होता. काय कारण होतं राष्ट्रवाद उदयाला येण्याचं? कारण आता आधुनिक भारतामध्ये आधुनिक भारतातील जे काही लोक होते यांना कुठंतरी शिक्षणाची जोड मिळू लागलेली होती. पूर्वीच्या काळी नाही, आपल्या मराठीमधून किंवा मातृभाषेतून नाही, परंतु इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलेले काही लोक तयार झालेले होते. आणि मग हे लोक कुठेतरी एकत्र येऊन, कारण आतापर्यंत जो काही इतिहास लोक अभ्यासत आहे, या लोकांनी अभ्यास केला होता की सर्वसामान्य जो काही इतिहास अभ्यासत आहे, या इतिहासामध्ये फक्त राजा, नेता, राज्यकारभार, तंत्र, लढाया, युद्ध याच गोष्टी आहे. मग कुठंतरी भारतीयांच्या मनात आत्मजागृती निर्माण करावी, भारतीयामध्ये आत्मजागृतीची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे लोक एकत्र आलेले होते. आणि मग त्या उद्देशानं या राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उदय आपल्याला या माध्यमातून झालेला दिसून येतो. काय होता हेतू? तर हे जे काही राष्ट्रवादी लोक होते, इंग्रजी शिक्षण घेऊन हे लोक पुढे आलेले होते, सुशिक्षित झालेले होते आणि भारतीयांमध्ये आत्मीयतेची जाणीव, त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरतेची जाणीव करून देण्यासाठी, त्यांच्यामध्ये कुठेतरी प्रबोधन घडवून आणण्यासाठी या राष्ट्रवादी विचारवंतांचा, या राष्ट्रवादी इतिहासकारांचा एक गट समोर आलेला आहे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे असा एक विकार राजवाडे यांनी मांडलेला आहे. बघा, राष्ट्रवादी हे होते ते इतिहासकार होते विकार राजवाडे. यांचं मत होतं आपला इतिहास हा आपण मांडला पाहिजे, असं विधान विकार राजवाडे यांनी केलेलं आहे. त्याच्या अगोदर जर पाहिलं आपण तर मगो रानडे, कारण या राष्ट्रवादी याच्यामध्ये मगो रानडे असतील, तुमचे महादेव गोविंद रानडे आहेत, त्यानंतर तुमचे विदा सावरकर आहेत, त्यानंतर विकार राजवाडे आहेत, यासारखे लोक पुढं आलेले होते. आणि या लोकांच्या माध्यमातून कुठेतरी द पॉवर ऑफ मराठा हा ग्रंथ यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला. सावरकरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर विदा सावरकर यांनी 1857चं स्वातंत्र्य समर हा एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून
हे जे 1857चा उठाव झालेला होता, या 1857च्या उठावाचं विस्तीर्ण अतिशय सुटसुटीत असं वर्णन तुम्हाला 1857चं स्वातंत्र्य समर या पुस्तकात सावरकरांच्या माध्यमातून मांडलेलं दिसून येतं. मग या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये अनेक हे जे काही लोक होते, अनेक लोक एकत्रित येऊन अनेक ग्रंथ यांनी निर्मिती केली आणि लोकांमध्ये आत्मीयतेची जाणीव निर्माण करण्यासाठी किंवा आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण करण्यासाठी या राष्ट्रवादी इतिहासकारांनी प्रयत्न केलेले आहे. त्यानंतर मार्क्सवादी. आता बघा, मार्क्सवादीमध्ये मित्रांनो तुम्हाला अतिशय महत्त्वाची एक त्याचा जी काही सेंट्रल आयडिया होती, त्याच्यातला जो काही सेंट्रल विचार होता, त्याच्यातली जी काही मध्यवर्ती संकल्पना होती, ही मध्यवर्ती संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण आहे ती समजून घेण्यासाठी. बघा, आर्थिक व्यवस्थेतील जी काही उत्पादनाची साधने आहेत, आर्थिक व्यवस्थेमधील जी काही उत्पादनाची साधने आहेत, ही साधने, त्या उत्पादनाच्या पद्धती आणि उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध, उत्पादनाची साधने, उत्पादनाची ती पद्धती आणि या उत्पादन प्रक्रियेमध्ये जो काही मानवी संबंध येतो, या मानवी संबंध या तीनही गोष्टीचा म्हणजे उत्पादनाची साधने, उत्पादनाची पद्धती आणि उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध, या तीन गोष्टीचा विचार हाच मार्क्सवादी इतिहास लेखनाचा तुम्हाला मध्यवर्ती विचार असल्याचं दिसतो. ही सेंट्रल आयडिया समोर ठेवून मग या लोकांचे सामाजिक जीवनावर काय परिणाम होतो या गोष्टीचा, सर्वसामान्यांचा विचार यांनी केलेला आहे, उपेक्षितांचा विचार केलेला आहे. कुठंतरी जे काही दुर्लक्षित लोक आहे, ज्यांना समाजामध्ये न्यायाची वागणूक मिळत नाहीये, जे अन्यायग्रस्त आहेत, अशा लोकांचा विचार सुद्धा मार्क्सवादी इतिहासकारांच्या माध्यमातून झालेला त्यांच्या लेखनातून आपल्याला दिसून येतो. मग हे होतं मार्क्सवादी इतिहास लेखन आणि हे होते मार्क्सवादी इतिहासकारांचा दृष्टिकोन. तर यामध्ये जर सांगायचं म्हटलं, मार्क्सवादामध्ये मार्क्सवादी मध्ये कम्युनिस्ट जे होते, त्याच्यामध्ये कॉम्रेड, सगळे कॉम्रेड श्रीपाद कृष्ण डांगे, कॉम्रेड श्रीपाद कृष्ण डांगे हे होते. कॉम्रेड शरद पाटील होते. त्यानंतर कोसंबी वगैरे असे एक या मार्क्सवादी लोकांचा गट होता. डांगेंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी ते एक संस्थापक सदस्य होते. श्रीपाद कृष्ण डांगे हे जे काही कॉम्रेड श्रीपाद डांगे आहेत, हे कम्युनिस्ट पक्ष जो आहे भारतातील, या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यामध्ये सुद्धा यांची खूप मोठा वाटा असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, त्यानंतरचा जो काही घटक आहे आपला तो म्हणजे वंचितांचा इतिहास. आता भारताचा इतिहास आपण बघितलेला आहे. अगदी प्राचीन काळापासून जर बघितलं तर भारतात अनेक घटक असे होते की ते दुर्लक्षित होते. कारण कुठंतरी एक जाती व्यवस्था ही रूढ झालेली होती भारतामध्ये आणि त्या जाती व्यवस्थेचा अतिशय वाईट असे परिणाम भारतीय समाज जीवनावर झाल्याचा आपण बघितलेला आहे. मग हे काही वंचितांच्या इतिहासाला, वंचितांचे जे काही दुःख आहे, या वंचितांच्या ज्या काही समस्या आहे, या समस्या किंवा त्यांचे जे काही दुःख आहे, या दुःखाला वाचा फोडण्याचं काम जर कोणी केलंय तर ते वंचितांच्या इतिहासकारांच्या माध्यमातून झालेलं आहे. आता यामध्ये जर सर्वप्रथम नाव घ्यायचं म्हटलं आपल्याला तर सांगता येईल की महात्मा फुले यांनी काय केलं, जे काही शूद्र होते, या शूद्रितांचे जे काही सत्य होतं यांच्या बाबतीतलं हे उलगडून, त्यांची व्यथा उलगडून मांडण्याचं काम महात्मा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. गुलामगिरी ग्रंथाच्या माध्यमातून हे जे काही वंचित होते, हे जे काही शूद्र होते, यांच्यावर या वर्णव्यवस्थेचा, जाती व्यवस्थेचा किती असा परिणाम झालेला आहे, किती वाईट परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला आहे, याची उहापोह, याची चर्चा, याचं सविस्तर वर्णन आपल्याला गुलामगिरी या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा द अनटचेबल्स असतील, हू वेअर द शूद्राज यासारख्या ग्रंथातून हे जे काही वंचित घटक आहे, कारण काय झालेलं आहे, या वंचितांचा जो काही इतिहास होता हा राष्ट्रवादींकडून, वसाहतवादी जे काही इतिहासकार होते यांच्याकडून कुठेतरी दुर्लक्षित झालेला होता. परंतु या दुर्लक्षित झालेल्या गोष्टीला केंद्रस्थानी मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे कार्य पुढे सुरू केलेलं होतं इतिहास लेखनाचं. आणि मग त्यांच्या माध्यमातून हू वेअर द शूद्राज असतील, द अनटचेबल्स
सारखी पुस्तकं ही पुढं मांडल्या गेली आणि खरोखर ह्या वंचितांना इतिहासाच्या रूपानं कुठेतरी प्रगटीकरण यांच्या दुःखाचं, यांच्या सत्य परिस्थितीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून झालेलं दिसून येतं. मित्रांनो, लक्षात असू द्या तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या वंचितांच्या जो काही इतिहास होता या इतिहासाला एक दिशा देण्याचं काम हे केलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर स्त्रीवादी इतिहास बघा, अगदी प्राचीन काळापासून स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतकंच कुठंतरी बांधून ठेवल्या गेलेलं होतं. पुरुष प्रधान संस्कृती अगदी प्राचीन काळापासून भारतात चालत आलेली आता थोडी बदललेली आहे, तुम्हाला सांगतोय बदललेली आहे असं जाणवतंय. परंतु अगदी प्राचीन काळापासून जर बघितलं आपण तर ही जी काही परंपरा होती ती पुरुष प्रधान होती. आता भलाई पुरुषांचं फारसं चालत नाही, ही गोष्ट सोडून द्या. परंतु पूर्वीचा काळ जर बघितला तर त्या स्त्रियांवर कुठंतरी अन्याय, त्यांना कामावर जावं लागायचं, त्या कामावर गेल्याच्या ठिकाणी, कामावरच्या ठिकाणी त्यांच्यावर होणारे अन्याय असतील, त्यांच्यावर होणारे जे अत्याचार आहे याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी कुठंतरी स्त्रीचा इतिहास, या स्त्रियांचं इतिहासावर संशोधन, यांच्या ज्या काही दुःख आहे या दुःखाला वाचा फोडण्यासाठी कुठंतरी एकत्र येऊन संशोधन होणं गरजेचं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये या स्त्रीवादाचा इतिहास मांडण्याचं काम जर कोण केलं असेल तर सर्वप्रथम यामध्ये अग्रणी नाव घ्यावं लागेल आपल्याला, ते म्हणजेच बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे. तर ताराबाई शिंदे यांचं अतिशय महत्त्वपूर्ण काम आपल्याला या स्त्रीवादीमध्ये मांडता येईल. बघा, आपण आता या सर्वच घटनाचा जसं वसाहतवादीचा अभ्यास केला, ब्रिटिश किंवा प्राच्यवादी इतिहास लेखनाचा अभ्यास केला, राष्ट्रवादीचा केला, मार्क्सवादीचा केला, वंचितांचा केला, तसा हा स्त्रीवादीचा इतिहास मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. कारण कुठंतरी या स्त्रियांच्या इतिहासकारांच्या माध्यमातून स्त्रिया समोर येणं या ठिकाणी आवश्यक होतं. म्हणून हा इतिहास लेखनाचा जो महत्त्वाचा भाग आहे किंवा हा वाटा आहे हा उचलण्यामध्ये बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आणि स्त्रियांच्या दुःखाला खरोखर वाचा फोडण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. मित्रांनो, लक्षात असू द्या, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे यांनी लिहिला. ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ केव्हा लिहिला किंवा टिंब साली लिहिला? तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे 1882 साली लिहिला. बघा, या सगळ्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत अनेक महत्त्वपूर्ण आहे. कारण तुम्हाला CET द्यायची चांगल्या कॉलेजच्या प्रवेशासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने सिरियसली सर्व गोष्टी तुम्ही बघत चला. नाही समजलं तर त्याला रिवाइड करून बघा, त्याला अधोरेखित करा, लिहून घ्या. तुम्हाला अजून काही वाटत असेल ते करा, परंतु गांभीर्यानं हे करत चला. तर स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये ताराबाई शिंदे यांच्या नंतर जर महत्त्वाचं काम केलं तर ते पंडिता रमाबाई यांनी केलेलं आहे. द हायकास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. द हायकास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पंडिता रमाबाई यांनी लिहिला. पंडिता रमाबाई यांनी हा ग्रंथ केव्हा लिहिला? तर 1888. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ कधी? 1882 मध्ये. कोणी लिहिला? ताराबाई शिंदे यांनी. पंडिता रमाबाई यांनी द हायकास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ 1888 मध्ये लिहिलेला आहे. या दोन स्त्रियांच्या माध्यमातून मग कुठे पुढं संशोधन कार्य सुरू झाले. अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया मग हळूहळू पुढे येऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून स्त्रीवादी इतिहास, स्त्रियांचा इतिहास, स्त्रियांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठीचा हा इतिहासरूपी लढा खऱ्या अर्थानं तिथून सुरू झाला आणि पुढे मग खरोखर कुठंतरी स्त्रियांना अगदी समानतेचे हक्क मिळेपर्यंत आणि आज बघतो आपण समाजामध्ये स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचं स्थान देण्यात आलेलं आहे. भलाही त्या पुरुषापेक्षा वरचं स्थान त्यांनी मिळवलं असेल, परंतु जे न्याय हक्कासाठी जे लढा सुरू केलेला होता मूळ तो होता ताराबाई शिंदे यांचा. मित्रांनो, बघा, ह्या ज्या काही प्रणाली बघितलेल्या आहे आपण भारतीय इतिहासाच्या विविध तात्विक प्रणाली,
या विविध तात्विक प्रणाली ज्यामध्ये वसाहतवादी असतील, प्राच्यवादी असेल, राष्ट्रवादी असेल, मार्क्सवादी असेल, स्त्रीवादी असेल, वंचितांचा इतिहास असेल, याच्याही व्यतिरिक्त पलीकडे जाऊन काही लोकांनी इतिहासाचं लेखन केलेलं आहे की ते कोणत्याच प्रकारात बसत नव्हते. हम एकला चलो रे, वेगळं आपलं जे धोरण आहे ते सत्य आणि वस्तुनिष्ठपणे निपक्षपातीपणे मांडणारे काही लोक होते. कुठल्याही प्रणालीला धरून नाही, कुठल्या विचारधारेला नाही, परंतु सत्याला धरून चालणारा इतिहास मांडण्याचं कार्य सुद्धा यदुनाथ थत्ते असतील किंवा सकाराम गोविंद सरदेसाई असतील, ज्यांना रियासतकार म्हटलं जातं. मराठी रियासत नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे सरदेसाई यांनी. यदुनाथ थत्ते, यदुनाथ सरकार ज्यांना म्हटलं जातं. तर यासारखे हे काही लोक होते, यांनी सुद्धा इतिहास लेखनाचं कार्य केलं, परंतु कुठल्या विचार प्रणालीला धरून नाही केलं. त्यांचे कुठं मिक्स प्रणाली झालेल्या असतील, कुठं त्यांची यापेक्षा वेगळा दृष्टिकोन ठेवून त्यांनी कार्य केलेलं असेल. या व्यतिरिक्त घटकांवर आधारित त्यांनी इतिहास लिहिलेला असेल. म्हणजे असं नाही की पूर्ण इतिहास याच प्रणालीमध्ये सामावून गेलेला आहे. याच्याही व्यतिरिक्त इतिहास लेखनाचे कार्य हे बाकी लोकांच्या माध्यमातून सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मागील तासिकेमध्ये बघितलेलं होतं इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरा. आजच्या या सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरा. भारतीय परंपरांमध्ये आपण प्राचीन परंपरा बघितल्या, मध्ययुगातील परंपरा बघितल्या, आधुनिक काळातील परंपरा बघितल्या. त्याच्या व्यतिरिक्त आधुनिक काळातील ज्या काही तात्विक प्रणाली होत्या त्या तात्विक प्रणालींचा अभ्यास केलेला आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला काही या आजच्या लेक्चरच्या अनुषंगानं नक्की काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून तुमचे डाऊट विचारू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा. यामध्ये काही उणीव जरी वाटली तरी कमेंटच्या माध्यमातून तुमचा रिस्पॉन्स मात्र नक्कीच आमच्यापर्यंत मिळू द्या. CETसाठी पुन्हा एकदा तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि हो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे या आजचं जे काही लेक्चर आहे या लेक्चरवर आधारित अतिशय महत्त्वपूर्ण असे जे काही MCQs आहे, या MCQचा एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्यासाठी आम्ही तयार करत आहोत आणि थोड्याच वेळांमध्ये अगदी शक्य तितक्या लवकर तो तुम्हाला मिळेलच. तर तोही व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.